खास तौर पर प्रभु जो बीमार है यीशु, आप उन्हें आपके पवित्र लहू के द्वारा, पवित्र हाथों के द्वारा, पवित्र आपके हाथों के छूने के द्वारा यीशु आप उन्हें चंगाई से भर दो प्रभु। मैं दुआ करता हूँ प्रभु राजा, आपका कार्य आपके बच्चों के जीवन पे उतरे पिता। मैं दुआ करता हूँ प्रभु, सच में पिता बाइबल की कलाम हमें यह सिखाता है प्रभु। यीशु आपने चेलों से कहा, तुमने अब तक मेरे नाम से कुछ भी नहीं मांगा है, मांगो तो तुम्हारा आनंद परिपूर्ण हो जाएगा। यस लॉर्ड प्रभु यीशु, हमें आपके नाम से मांगना है। ऐ खुदा यीशु, आप ही के आशीष और आप ही के सामर्थ्य के द्वारा आप हमें खड़ा करो प्रभु। हमसे अगर कुछ गुनाह, अपराध, पाप हुए हैं खुदा जो आपके विपरीत में है पिता यीशु, आपके खिलाफ में ऐसी बातें जो हमारे जीवन से कुछ हुई है पिता, तो हमें माफ कर है पवित्र पाक परमेश्वर। आप ही के आशीष और आप ही के अनुग्रह के द्वारा हमें हर एक बुराई से यीशु के नाम से आप हमें छुटकारा देने के लिए समर्थ हो प्रभु। मैं दुआ करता हूँ प्रभु यीशु मसीह, इस आराधना में जितने जन प्रभु यीशु मसीह कनेक्टेड है या होने वाले हैं प्रभु, आपका हाथ हर एक के ऊपर रहे पिता, आपका साथ हर एक के साथ में रहे पिता यीशु। धन्यवाद पिता, धन्यवाद यीशु। आने वाला वचन बुद्धि या सामर्थ्य से नहीं तो पिता यीशु आपके होली स्पिरिट के द्वारा निकले पिता। आप ही के राज्य के लिए प्रभु राजा आप हमें खड़ा करो प्रभु। और आज का जो सब्जेक्ट है पिता यीशु कि सच्ची आशीष क्या है, सच में पिता यीशु हमें इस वचन को सुनने के लिए जितने जन कनेक्टेड है पिता यीशु, वचन में आने वाली रुकावटों को यीशु के नाम से मैं बाहर निकालता हूँ प्रभु। और सच में पिता हर एक को समझने वाला मन और सुनने वाले कान दे पिता यीशु। आपका पवित्र आत्मा हमारे बीच में रहे पिता, आप हमसे बातें करो खुदा यीशु। धन्यवाद खुदा, धन्यवाद पिता। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जी। सारी आदर महिमा प्रशंसा हम आपको देते हैं पिता प्रभु यीशु मसीह के नाम से यह आराधना करते हैं, सुनो और कबूल करो, आमीन। प्रेज लॉर्ड। आपण पवित्र परमेश्वराच्या आजच्या विषयाकडे जाऊया आणि तुम्हाला जितके जण कनेक्टेड होते शुक्रवारी फेसबुकवर, आणि मी फेसबुकवर अनाउन्समेंट केली होती अखेरला की रविवारी मी एक नवीन विषय घेऊन येणार आहे, तो म्हणजे हा की खरा आशीर्वाद काय आहे। आणि आज आपण त्या विषयाकडे जाणार आहोत। आणि खरोखर महत्त्वाचं आहे की ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना आपल्याला कळलं की नेमका खरा आशीर्वाद काय असतो। त्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू। पवित्र 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 आमच्या सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आजचा जो विषय आहे प्रभू, त्या विषयावर प्रभू राजा खरोखर प्रभू म्हणून चिंतन करत असताना माझ्या मोठे जीवाला स्पर्श कर। आणि प्रभू जितके कनेक्टेड आहेत, जे होणार आहेत अनेक संख्याने अनेक जणांना प्रभू येशू तुझं हे पवित्र वचन खरोखर बाप्पा येशू पोहोचण्यात यावं प्रभू। मी प्रार्थना करतो पिता प्रभू येशू ख्रिस्ता, खरोखर प्रभू परमेश्वर राजा आजच्या ह्या विषयाकडे प्रभू राजा खरोखर बापा जितके जण तुझे लेकर कनेक्टेड होणार आहेत प्रभू, आणि खरोखर बापा येशू हे वचन ऐकणार आहेत पिता प्रभू, प्रत्येकांच्या मनाचा ताबा तू तुझ्या हातात घे पिता। आणि येशू प्रत्येकांना तुझ्या सत्य अभिषेक आशीर्वादाने तू स्वतः भर प्रभू राजा। हो देवा बापा, महिमा आदर प्रशंसा येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तुम्ही ऐका, आमेन। प्रेज लॉर्ड। आणि जास्त वेळ न घेता आपण आजच्या वचनाकडे जाऊया। आणि पवित्र परमेश्वराचा खरा आशीर्वाद काय आहे, आज आपण त्याचकडे वळणार आहोत। सर्वात महत्वाची बात, आशीर्वाद परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत हे फार प्रेमळ आहेत, आणि ते आशीर्वाद जे देवाकडून आलेले आशीर्वाद आहेत
ते मिळवणं इतकं कठीणही नाही आणि ते आपण मिळवू शकतो हे इतके सोपेही नाही। सगळ्यात महत्वाची बात, परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाला आपण आपल्या जीवनामध्ये एक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे। आणि खरा आशीर्वाद काय आहे हे तुम्हाला आणि मला आज पवित्र बाप त्याच्या पवित्र वचनांद्वारे शिकवतो। सर्वात महत्वाची बात आपल्याला दिसून येतं जुना करारामध्ये, आणि जुन्या करारामध्ये परमेश्वराने आशीर्वादाची वचने दिली आणि आपल्याला माहिती आहे की गणना याचा 6वा अध्याय आणि 24 ते 26 मध्ये याजकांनी कुठले आशीर्वाद द्यावे ते आशीर्वाद आपल्याला दिसून येतं। त्या ठिकाणी याजक गणाने कुठले आशीर्वाद मंडळी करिता द्यावे, विश्वासणाऱ्याकरिता द्यावे आणि याजक गणाने ते आशीर्वाद बोलावे आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वर अनेकांना आशीर्वादित करेल। त्या ठिकाणी असं वर्णन आहे। आणि वादच्या पुस्तकामध्ये देखील आपण बघतो 28वा अध्याय 1 ते 68 मध्ये 1 ते 14 मध्ये परमेश्वराच्या जे आज्ञाला पालन करतात आणि देवाची जी आज्ञा पालन करतात त्यांच्यासाठी काय आशीर्वाद आहे, आणि 15 पासून पुढे जे देवाच्या आज्ञाच्या विरुद्धात वागतात त्यांच्यावर काय श्राप येईल ते देखील त्या ठिकाणी लिहिलं आहे। राहिला प्रश्न, हे जे आशीर्वाद आहेत हे आपल्या दैनिक जीवनामध्ये आपल्या भौतिक परिस्थितीला पाहिजे तितके आशीर्वादित करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। बट प्रियांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत आणि ते आशीर्वाद प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी दर्शवत आहे। पण सगळ्यात महत्वाची बात, या आशीर्वादाहून, ते आशीर्वाद ही गरजेचे आहेत, पण त्या आशीर्वादाहून सर्वात मोठे आशीर्वाद म्हणजे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत। प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद काय आहेत हे कळणं लय गरजेचं आहे। आणि आध्यात्मिक आशीर्वाद ज्यावेळेस आपण बघतो एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन, पौलाचे एफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन, या ठिकाणी पौलुस एफिसेतील मंडळीला म्हणत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची देव व पिता धन्यवादित असो। त्या ठिकाणी तो म्हणत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता हा धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे। सर्व आध्यात्मिक आशीर्वाद। संत पौल हा प्रभूचा असा प्रेषित होता, असा सेवक होता की त्याने आध्यात्मिक आशीर्वादाला फार मायने दिली। आणि खरोखर महत्वाचं बात आहे, महत्वाची हे जाणणं फार गरजेचं आहे की आध्यात्मिक आशीर्वादाने तुमचं आणि माझं जीवन कसं, आणि आध्यात्मिक आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे। बट ते आध्यात्मिक आशीर्वाद नेमकं काय आहे शावेच आपण बघतो 1 पेत्रस 4:4 मध्ये, पेत्राचे पहिले पत्र आणि 4:4 मध्ये या ठिकाणी असं लिहिलंय, 4:14 मध्ये की ख्रिस्ताच्या नावामुळे, या ठिकाणी लिहिलंय ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे। ज्यावेळेस ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होते, तुमचा छळ होतो, तुम्हाला अनेक प्रकारचे अपशब्द ऐकायला मिळतात, त्यावेळेस तुम्ही अफसोस न करता परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे या गोष्टीद्वारे। आणि हे आध्यात्मिक आशीर्वाद तुम्ही आणि मी ग्रहण करणं फार गरजेचं आहे। तुम्ही म्हणत असताना पास्टर तुम्ही काय सांगत आहात? खरोखर प्रियांनो, आज आध्यात्मिक आशीर्वाद काय आहे हे बायबल तुम्हाला आणि मला क्लिअर सांगत आहे।
संत पौल देखील त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे की त्याने आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद दिले आहे. आध्यात्मिक आशीर्वाद तुमचं आणि माझं जीवन हे स्वर्गाच्या राज्याकडे वळवतो. आणि पेत्र देखील म्हणतो की ख्रिस्ताच्या नावामुळे अगर तुमची निंदा होत आहे, तुमचा छळ होत आहे, तर तुम्ही त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये धन्य आहात. त्या प्रभूच्या राज्यामध्ये तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. प्रभूने तुम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद पुरवत आहे. त्याचा गौरवाचा आत्मा तुमच्यावर उतरला आहे. अगर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी तुम्ही अनुभव घेत आहात तर ज्यावेळेस आपण पुढे बघतो आपल्या सेवक कार्यामध्ये येशूने देखील अनेक जणांना आशीर्वादाने भरवलं. ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला त्यावेळेस त्याने भरपूर आशीर्वादाच्या घोषणा केल्या. ज्यावेळेस आपण बघतो मत्तई 5:3-12 आणि लूक 6:20-22 मध्ये आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी डोंगरावरील जे प्रवचन होतं त्यामध्ये येशूने आध्यात्मिक आशीर्वादाबद्दल भरपूर सुंदर लिहिलं आहे. फार सुंदर त्या ठिकाणी लिहिलं आहे. आणि ते आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ग्रहण करणं फार गरजेचं आहे. पण त्या आशीर्वादाकडे भरपूर विश्वासी लोकांचे लक्ष जात नाही. आणि त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्याला प्रत्येक वचनाला धन्य असं म्हटलं आहे. प्रभू तुम्हाला आणि मला एक अद्भुत आशीर्वादाने आज भरू इच्छित आहे. आणि तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला ग्रहण करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बघतो मत्तई याचा 13वा अध्याय आणि 17वं वचन, मत्तई शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 17वं वचन, या ठिकाणी असं लिहिले, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहता ते पाहावयास पुष्कळ संदेश व नीतिमान जण उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकवयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. परमेश्वर प्रभू त्या प्रेषितांना फार सुंदर सांगत आहेत. आणि त्यांना तो म्हणत आहे की तुम्ही जे ऐकत आहात, तुम्ही जे पाहता ते पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी अनेक संदेश, ते अनेक नीतिमान जण हे उत्कंठित होते, पण त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभव घेऊ शकले नाही. त्यांनी तो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आजमावलाय नाही. पण परमेश्वर पिता त्या प्रेषितांना म्हणत आहे तुम्हाला ते मिळत आहे. त्या प्रेषितांना येशू म्हणत आहे. आणि खरोखर ज्यावेळेस आपण बघतो मत्तई 16:17 मध्ये, मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 17 मध्ये या ठिकाणी येशू, त्या ठिकाणी शिष्य जमलेले असतात आणि येशू म्हणतो की तुम्ही मला काय म्हणून ओळखतात, मी कोण आहे. आणि तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस पेत्रस 17व्या वचनामध्ये डायरेक्टली बोलतो येशूने, 16व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, तुम्ही देवाचे पुत्र आहात, असा पेत्रस डायरेक्टली सगळ्यांसमोर बोलतो. आणि तुम्हाला माहित आहे येशू ज्यावेळेस पेत्रस हे शब्द बोलतो त्यावेळेस तो म्हणतो की तू तुझ्या रक्तमांसाद्वारे नव्हे तर माझ्या पित्याने हे तुला प्रगट केलं. हे जे आध्यात्मिक आशीर्वाद तुम्हाला माहित आहे येशू पेत्रसला देतो. त्या ठिकाणी येशू एक ब्लेसिंगफुल त्याला जीवन देतो जे आध्यात्मिक आशीर्वादाचा आहे. ज्यास आपण पुढे देखील बघतो आणि ते आशीर्वाद आपल्याला दिसतात 19:20 मध्ये. आपण ज्यावेळेस पुढे बघतो परमेश्वराच्या वचनाकडे की जे येशूला येण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी तर भावी आशीर्वाद परमेश्वराने ठेवले आहेत. जे येशूला येण्याची वाट बघत आहे, जो ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी उठला आणि जो स्वर्गात गेला, तो पुन्हा येणार आहे. जो पुन्हा येणार आहे असे विश्वासी गणते त्याची वाट पाहतात. त्यांच्यासाठी भावी आशीर्वाद परमेश्वराने ठेवलेले आहेत. ज्यावेळेस आपण बघतो लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 37 ते 38 मध्ये या ठिकाणी एक दृष्टांत येशू ख्रिस्त सांगत आहे.
लुका वर्तमान 12वा अध्याय आणि 37 ते 38 मध्ये. आणि त्या ठिकाणी जागृतीची आवश्यकता आणि इमानी कारभाराचा दृष्टांत त्यामध्ये सांगितला आहे. आणि कोण इमानी कारभारी आहे? जो परमेश्वर येत आहे, ती वाट पाहत आहे आणि तो प्रभूच्या भय मध्ये राहून परमेश्वर येणार आहे हे सर्व जाणून तो त्याचं जीवन सुरळीत चालवत आहे. आणि कंबर बांधून परमेश्वराची सेवा करत आहे. हे फार महत्वाचं आहे प्रिय. आणि हेच जे भावी आशीर्वाद आहेत ते त्या विश्वासी गणांसाठी आहेत, त्या लेकरांसाठी आहेत, त्या प्रियकरांसाठी आहेत, येशूवर प्रेम करणाऱ्यांसाठी आहेत, जे येशूला येण्याची वाट बघत आहेत. आणि येशूला येण्याची वाट बघत आहेत. फक्त एवढंच नव्हे तर त्याच्या भयामध्ये ते राहून त्यांचं जीवन जगत आहे. देव काय करीत आहे? प्रामाणिकतेने चालत आहे. हे आध्यात्मिक आशीर्वाद. ज्यावेळेस आपण पुढे बघतो परमेश्वराच्या वचनाकडे, योहान कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 14 ते 17 मध्ये. योहान कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 14 ते 17 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं की येशू गंगाळ घेतो आणि आपल्या कमरेला रुमाल बांधतो आणि काय करतो? सर्व शिष्यांचे तो पाय धुतो. ज्यावेळेस आपण बघतो 14 मध्ये तो डायरेक्टली म्हणतो येशू की म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. या ठिकाणी येशू त्यांना सांगत आहे. एक आध्यात्मिक आशीर्वाद त्यांना देव पाहत आहे. आणि 15 मध्ये लिहिले, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. तुम्हाला कित्ता घालून दिलाय. जसं येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर राहत असताना अनेक प्रकारचं जीवन आपल्या समोर दर्शवलं, त्या जीवनाप्रमाणे तुम्ही आणि मी आशीर्वादाकडे, त्याच्या आध्यात्मिक आशीर्वादाकडे वळणं फार गरजेचं आहे. आणि ही जी कृपा होती प्रभूची ती तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बघतो 16 वचनामध्ये की मी तुम्हाला खचित सांगतो, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठविणाऱ्यांपेक्षा थोर नाही. आणि 17 मध्ये म्हटलंय की जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. प्रेज लॉर्ड. अगर तुम्हाला समजत आहे की मी काय करत आहे, माझ्या करण्याच्या मागचा हेतू काय आहे, तुम्हाला समजला आहे, आणि अगर तुम्हाला समजला आहे तर तुम्ही आध्यात्मिक रीतीने आशीर्वादित होता. यस, तुम्ही धन्य आहात. आणि हे फार समजणं गरजेचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. नेमका खरा आशीर्वाद काय, आध्यात्मिक आशीर्वाद काय आहे. ज्यास आपण पुढे बघतो योहान 20:29 मध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं थोमाचं जीवन. योहान 20:29 मध्ये. योहान 20:29 मध्ये तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपल्याला वचन वाचायला मिळतं त्या ठिकाणी असं म्हटलं 29 मध्ये की येशू तुम्हाला म्हणतो की तुम्हाला पाहिलं आहेस म्हणून विश्वास ठेव, पण पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आज तुम्ही आणि मी त्या ख्रिस्तावर अटूटतेने विश्वास ठेवत आहोत का? थोमाला म्हणतो येशू की तू मला बघत आहेस म्हणून तू विश्वास ठेवत आहेस, पण मी तुला सांगतो की जे मला न पाहून विश्वास ठेवत आहेत ते धन्य आहेत. त्यांना आध्यात्मिक आशीर्वाद ग्रहण झाले आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की थोमा हा येशूच्या शिष्यांपैकी एक होता आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टीमध्ये भरपूर वेळा त्याचा विश्वास डगमगत असताना आपल्याला दिसून येतो पवित्र शास्त्रामध्ये. या ठिकाणी तो येशूच्या बाकी शिष्यांना म्हणतो की मी जोपर्यंत येशूच्या शरीरामध्ये जे घाव झाले त्याला मी टच करणार नाही, त्याला मी स्पर्श करणार नाही, तोपर्यंत मी येशू जिवंत झाला हा विश्वास ठेवणार नाही. आणि येशू ज्यावेळेस त्याला भेटतो त्यावेळेस येशू त्याला म्हणतो की बघ मी तुझ्या समोर उभा आहे, मला ये आणि मला टच कर, मला स्पर्श कर. आणि त्यावेळेस जे थोमाच्या मुखातून निघतं ते म्हणजे आज जे तुमच्या आणि माझ्या जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते निघणं फार गरजेचं. माझा प्रभू, माझा देव.
त्याला कळालं की सत्य परमेश्वर हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि त्याने विश्वास देखील ठेवला. पण येशू म्हणतो तू मला बघितलंस आणि मग विश्वास ठेवतस, पण मी तुला सांगतो जे मला न पाहून विश्वास ठेवतात ते धन्य आहे. त्याच्यासाठी आध्यात्मिक आशीर्वाद उभे आहे. आणि त्याच्याच खाली ज्यावेळेस आपण बघतो हे जे वर्णन आहे, ही जी घटना आहे, योहानाने का लिहिली या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय 30 आणि 31 मध्ये. ज्यावेळेस आपण बघतो की या पुस्तकात लिहिली नाही तशी दुसरी पुष्कळ चिन्हे आहेत की येशूने आपल्या शिष्यांच्या देखत केली. या पुस्तकात लिहिली नाही अशी पुष्कळ चिन्हे देखील आहेत दुसरी येशूने आपल्या शिष्यांच्या समोर केली. पण येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. म्हणून ही घटना लिहिली आहे. तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रियानो, ज्यावेळेस आपण पवित्र परमेश्वराच्या वचनाकडे वळतो त्यावेळेस आध्यात्मिक आशीर्वाद तुम्हाला आणि मला समजलं, आणि हेच आध्यात्मिक आशीर्वाद आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आज उभा आहे, तो तुम्हाला आणि मला देण्यासाठी. पण आज आपण कुठल्या आशीर्वादाकडे वळत आहोत? ज्यावेळेस आपण पवित्र प्रभूच्या वचनाकडे आपलं मनन चिंतन करतो, आपण आपलं लक्ष लावतो, त्यावेळेस खरा आशीर्वाद काय आहे हे आपल्याला समजतं. पण आज